नमस्कार. मनोरमा दिवाळी अंक 2025 वर्ष 4 यातील कविता आहे. कवितेचे नाव आहे कवी शहरात राहतो. कधीतरी कविता लिहितो, खूप अस्वस्थ वाटले की थोड्याशा अस्वस्थतेनं त्याचं समाधान होत नाही. आतून रक्ताचा एखादा थेंब ठिबकला तरी. कधीतरी कविता लिहितो, खूप अस्वस्थ वाटले की थोड्याशा अस्वस्थतेने त्याचे समाधान होत नाही. आतून रक्ताचा एखादा थेंब ठिबकला तरी. तो मातीत राबत राहतो. तो मातीत राबत राहतो. हे असेच रक्त बराच काळ वाहू द्यावे ठिबक ठिबक. हे असेच रक्त बराच काळ वाहू द्यावे ठिबक ठिबक. त्यातून एखादे उगवावे एखादे भूवर्णीय झाड असे त्याला वाटत राहते. त्यातून उगवावे एखादे भूवर्णीय झाड असे त्याला वाटत राहते. तो नाही लिहित कविता मग बराच काळ. मग तो नाही लिहित कविता बराच काळ. कवी बाजारात जातो, ज्यांच्या अंगा खांद्यावर ओघळलेत घामाचे थेंब. त्यांना तो शेतमालाचा भाव विचारत नाही. ज्यांच्या अंगा खांद्यावर ओघळलेत घामाचे थेंब, त्यांना तो शेतमालाचा भाव विचारत नाही. कवी कायम फिरत असतो शहरातून जंगल, शेतीभाती, निर्जन वने, जनावरे अन उदास चेहऱ्याच्या बाया माणसातून. कवी कायम फिरत असतो शहरातून जंगल, शेतीभाती, निर्जन वने, जनावरे अन उदास चेहऱ्याच्या बाया माणसातून. या शहरात खूप आहेत कवीचे शत्रू. या शहरात खूप आहेत कवीचे शत्रू. तो चांगल्या बऱ्या वाटाव्या अशा कविता लिहितो म्हणून. तो चांगल्या बऱ्या वाटाव्यात अशा कविता लिहितो म्हणून त्याबद्दल त्याला फारसे काही वाटत नाही. हे इतकेच बरे आहे. त्याबद्दल त्याला फारसे काही वाटत नाही. हे तितकेच बरे आहे. दुसऱ्या एका कवीची एक ओळ तो नेहमी आठवतो. दुसऱ्या एका कवीची एक ओळ तो नेहमी आठवतो. उसके दुश्मन है बहुत आदमी अच्छा ही होगा. उसके दुश्मन है बहुत आदमी अच्छा ही होगा. खूपदा त्यानं ठरवलं की यापुढे कविता नाही लिहायची. खूपदा त्यानं ठरवलं की यापुढे कविता नाही लिहायची. हरवून जायचं सामान्यांच्या मनसोक्त गर्दीत. वणव्यात गवत जळून जावे भिरभिर तसंच जायचं जळून. वणव्यात गवत जळून जावे भिरभिर तसेच जायचे जळून. मृगाचा पहिला सावळा थेंब विरघळून त्याचे गवत व्हावे. मृगाचा पहिला सावळा थेंब विरघळून त्याचे गवत व्हावे. तसेच काहीसे आपलेही व्हावे वाटत राहते कवीला. तसेच काहीसे आपलेही व्हावे वाटत राहते कवीला. तरी तो कविता लिहितो, कवी शहरात राहतो. तरी तो कविता लिहितो, कवी शहरात राहतो. त्याच्यात एक गाव कायम नांदत असतो. त्याच्यात एक गाव कायम नांदत असतो. तो एकटा रात्री अपरात्री त्या गावात हिंडत असतो. तो एकटाच रात्री अपरात्री त्या गावात हिंडत असतो. गल्ली बोळ, पडकी घरं, मांस झडलेली बाया माणसं, रानात राबणारी निरागस जनावरे. तो एकटाच रात्री अपरात्री या गावात हिंडत असतो. गल्ली बोळ, पडकी घरे, मांस झडलेली बाया माणसे, रानात राबणारी निरागस जनावरे. काही माणसे कवीच्या घरातली फरशी शहाबादी आहे की संगमरवर आहे हे विचारतात. काही माणसं कवीच्या घरातली फरशी शहाबादी आहे की संगमरवर आहे हे विचारतात. कोणी विचारतात कवीचा आणि तुकोबाचा संबंध काय. कोणी विचारतात कवीचा आणि तुकोबाचा संबंध काय. कोणी कवीच्या घर भिंतींच्या विटा मोजतात. कोणी कवीच्या घर भिंतींच्या विटा मोजतात. कोणी मोजतात कवीच्या घराभोवती किती पक्षी भल्या पहाटे फिरतात ते. कोणी मोजतात कवीच्या घराभोवती किती पक्षी भल्या पहाटे फिरतात ते. मग ते कवीच्या घराभोवतीच्या पाखरांनाही संशय घेतात. मग ते कवीच्या घराभोवतीच्या पाखरांवरही संशय घेतात. कवी शहरात राहतो. त्याला कळत नाही आपल्या भोवती कुठली दुर्गंधी येते ते. कवी शहरात राहतो. त्याला कळत नाही आपल्या भोवती कुठली दुर्गंधी येते ते. गावही कवीला कवी म्हणून ओळखत नाही. गावही कवीला कवी म्हणून ओळखत नाही. कवीला वाटत राहते आपण कवी नसतो तर बरे झाले असते. कवीला वाटत राहते आपण कवी नसतो तर बरे झाले असते.
नीट माणसात तरी राहता आले असते. नीट माणसात तरी राहता आले असते. याचे कवी आहेत श्रीकांत देशमुख, जिल्हा बुलढाणा. त्यांचा मोबाईल नंबर आहे 94 22 43 67 69. 94 22 43 67 69. धन्यवाद. आपला परिवार, मनोरमा परिवार.